कुपोषणग्रस्त जिल्हा म्हणून राज्यात ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये अंगणवाडीमधून मिळणारी सेवाही तशीच कमी आहे. तरी अंगणवाडीमधूनच लहान मुलांचं चांगलं पालनपोषण करून त्यांच्यातील कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होतो. त्यातच दुसरीकडे अंगणवाड्यांची परिस्थिती ठाऊक असतानाही आणि शहरात अनेक हायफाय इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतानाही नंदुरबारमधील जिल्हाधिकारी मिताली सिटी यांनी त्यांच्या जुळ्या मुलांचा अंगणवाडीत प्रवेश घेतलाय. त्यांच्या या आदर्श कृतीची सर्वत्र प्रशंसा होती. जिल्हाधिकाऱ्यांनी उचललेल्या या पावलामुळे अंगणवाड्यांची ही अवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. साधारणतः गरीब घरातली मुलं अंगणवाडीत प्रवेश घेतात असा अनेकांचा समज असतो. मात्र नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सिटी यांनी हा समज मोडीत काढलाय. त्यांनी त्यांच्या जुळ्या मुलांना अंगणवाडीत प्रवेश घेतलाय. नंदुरबार शहरापासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर असलेल्या टोकर तलाव इथल्या अंगणवाडीत त्यांनी आपल्या मुलांसाठी प्रवेश घेतलाय. या अंगणवाडीतल्या सेविका आणि मदतनीसांनी तयार केलेली झोळीची कल्पना मिताली यांना खूप आवडली होती. त्यानंतरच त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी शुकर आणि सबर या आपल्या जुळ्या मुलांना टोकर तलावच्या अंगणवाडीत घातलंय. या ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी एकाच प्रांगणात असल्यानं दोन्हींवर लक्ष ठेवता येईल यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. आता जर जिल्हाधिकाऱ्यांची मुलं जर अंगणवाडीमध्ये दाखल झाली असतील तर या ठिकाणी दर्जेदार सुविधा देण्याकडे महिला आणि बालकल्याण विभागाला लक्ष द्यावं लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांसोबतच इतर मुलांचं देखील भलं होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक जाणीवेतून मुलांना अंगणवाडीत दाखल केल्याच्या कृतीचं सर्व स्तरातून स्वागत केलं जातंय. जिल्हाधिकारी मिताली सिटी यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा.